स्वतःचं अस्तित्व सिद्ध जर करायचं असेल तर दुसऱ्याच्या विचाराने जगणं सोडून द्यावं लागतं. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमी श्रेष्ठ असते. चौकट मोडून बाहेर पडण्यासाठी आपण चौकटीत जगतोय हे कळणं महत्वाचं असतं. हाक ऐकणारी माणसं बदलली की हाकांचा आवाज मुका होत जातो. आई शिक्षित असो किंवा अशिक्षित, जेव्हा तुम्ही जीवनात अपयशी होता तेव्हा तिच्यासारखा मार्गदर्शक या पृथ्वीवर दुसरा शोधूनही सापडणार नाही. कठीण रस्तेच तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचवतात. सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो, सन्मान करणारा लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते. ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ समजतात. वास्तवाचं भान होऊन जबाबदारीची जेव्हा जाण होते तेव्हा बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. संयम बाळगा. चांगल्या गोष्टीची सुरुवात नेहमी वाईट मधूनच होत असते. स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतो. कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात, पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहतं. आठवणीच्या सागरात कधीही न बुडणारं पान म्हणजे आपले बालपण. कारण बालपणात मनुष्य हा कोणत्याही गोष्टीची आशा ठेवत नसतो. आपली उडी अशी असावी की सर्व लोक अचंबित होऊन पाहतच राहतील. जगाच्या मनाप्रमाणे वागण्याची कसरत करताना माणूस स्वतःचं जगणं विसरून जातो. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात. एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या 1000 चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. नात्यामध्ये, मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही.